नमस्कार मंडळी. तर या भाजी नीट करायला तुम्ही म्हणताल की सारखंच काय भाजी नीट करायला बोलवती आणि सारखंच भाजी घेऊन बसती, तर तसं नाही. काल माझ्या बहिणीचा मुलगा आला होता, तिच्या शेतातली भाजी आहे ही. तिनं ही भाजी दिली होती कॅरीबॅगमध्ये घालून, मी बघितली. तर बघा मला ही अशी भाजी दिसली. मग मी त्या आमच्या आहोंना म्हणलं की माझ्या बहिणीचा माझ्यावर किती जीव आहे, माझ्यावर किती माया करते बघा. तिनं माझा वेळ वाचावा, मला काम आवरत नाही, माझं काम पटपट होत नाही, म्हणून तिनं मला भाजी नीट करून दिली. तर आमच्या आहो म्हणतात की ही भाजी नीट करायची कुठली पद्धत आहे इतकी मोठी मोठी? ही तुझ्या बहिणीने काय भाजी नीट बीट करून दिलेली नाही, ही तुझ्या बहिणीने भाजी खोडून दिलेली आहे. हे असं भाजी शेतकरी लोक खोडतेत कारण झाडाला फुटवा फुटावा, त्याला भरपूर शेंगा लागाव्या, भरपूर बी मेथीचं व्हावं, म्हणून त्याची भाजी खोडतात. म्हणून तिने शेंड काढून दिलेत. तुझ्यावर काय जीव बीव नाही. तर बघा मंडळी, ते काही जरी म्हणले मेहुणीच्या नात्याने, ते चेष्टा जरी केली त्यांनी, तर तुम्हाला तर नक्की माहीत आहे की बहिणीचा आणि भावाचा एकमेकावर जीव खूप असतो. तशीच माझी सगळ्यात मोठी बहीण माझ्यावर खूप जीव करते आणि येता जाता ती कधी बोरं, कधी ऊस, कधी अशी भाजी देत असते. कारण माझ्या शेतात तर सध्या फक्त ज्वारीच आहे, असली भाजी बिजी काही नाही. मग तिला जास्त शेती आहे, मग त्यामुळे तिने येता जाता ही अशी भाजी देत असते. तर बघा, जशी हरभऱ्याची भाजी खुडतात का, तशीच सेम ह्याचे पण शेंडे खुडतात आणि हरभऱ्याची भाजी खुडल्यामुळं त्याला घाटे भरपूर लागतात आणि भरपूर हरभरा होतो. तसंच मेथीची भाजी खुडल्यानंतर त्याला मेथीच्या शेंगा लागतात भरपूर आणि मेथीचं बी भरपूर होतं. म्हणून हे शेतकरी लोक असं करतात, पहिल्यांदा फक्त बी विकत आणतात आणि नंतर परत ही भाजी असं खुडून ते घरच्या घरी बी उत्पादन करतात. मग तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्ही सुद्धा हे असं कुंड्यात माती टाकून, थोडीशी मेथी अशी टाकून, परत मेथी वर आल्यानंतर उपटून न घेण्याऐवजी उपटायचीच नाही भाजी, आणि उपटायच्या ऐवजी फक्त शेंडे खुडून घ्यायचे, म्हणजे तुमच्या 5-6 भाज्या पण होतात आणि त्याला शेंगा येतात. आणि जसं तुम्ही बी एक छटाक जर आणलेलं असलं तर तुम्हाला पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो बी नक्की होते. तर हे नक्की उपाय करून बघा. गच्ची असेल, स्लॅब असेल तर स्लॅबवर करा, दारात अंगण असेल तर अंगणात करा, अंगण नसेल तर कुंड्यामध्ये करा. तर ह्याचा फायदा नक्की होतो. आणि मी पण हे असं बी टाकलेलं आहे. माझी मेथी उगवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.